नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. निवडणूक पुढे ढकला असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मतदार यादीमध्ये घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही ते, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू. मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळांची निवडणूक आयोगासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरे भडकलेले पाहायला मिळत आहेत. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, मविया मनसेच्या शिष्टमंडळांची निवडणूक आयोगासोबत जवळपास 1 तासापासून या ठिकाणी ही बैठक सुरू आहे. काय अधिकची माहिती? नीलम, जवळपास 1 तासापासून मविया मनसेच्या शिष्टमंडळाची बैठक निवडणूक आयोग मात्र प्रश्नांचा भडीमार हा निवडणूक आयोग जो आहे तो विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाकडनं करण्यात एकूणच आक्रमकता ठाकरे बंधूंची पाहायला मिळते. सदोष मतदार याद्या या आगामी निवडणुकीसाठी जर तयारी केली तर सुप्रीम कोर्टाला सांगणार आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या, किती वेळ लागायचा आमची तयारी अशा प्रकारचा राष्ट्रीय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक जे सदोष जोपर्यंत सुट्ट्या आहेत पूर्ण जी नक्कीच स्वप्नील, काही तांत्रिक अडचणी येत आहेत, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र आपण पाहतो या ठिकाणी ही बैठक जवळपास 1 तासापासून सुरू आहे. मविया आणि मनसेची शिष्टमंडळ या ठिकाणी निवडणूक आयोगासोबत बैठकीला आहेत. या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. राज ठाकरे यांनी निवडणूक पुढे ढकला असं म्हटलंय, तर आगामी निवडणुकांबद्दल अनेक तक्रारी असल्याचं थोरात यांनी सांगितलेलं आहे. मतदार नोंदणी बंद करून लपवा छपवी कशासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. सर्व पक्षांचं एकमत नाही तोवर निवडणुका नको असं राज ठाकरे म्हणालेले आहेत. राज ठाकरे या ठिकाणी निवडणूक आयोगावर भडकलेले पाहायला मिळतात. या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना बसण्यासाठी जागा केलेली आहे. या बैठकीसाठी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित आणि अशा वेळेस आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना बसण्यासाठी जागा केली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. या ठिकाणी मविया मनसेच्या शिष्टमंडळांची निवडणूक आयोगासोबत बैठक आणि या बैठकीवेळी या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना बसण्यासाठी जागा केली आहे. निवडणूक आयोगासोबत बैठक या ठिकाणी होत असतावेळी आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना बसण्यासाठी जागा दिली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे सगळे उपस्थित आहेत. सर्वजण बसल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय अमित ठाकरे यांना बसण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जागा दिली आहे. अनेक प्रश्न यावेळी या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आले. तर या निवडणूक आयोगाच्या बैठकीमधील हे बंधू प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे शेजारी बसलेले पाहायला मिळतात. मात्र बसण्याआधी या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना बसण्यासाठी जागा करून दिलेली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा बाजूबाजूला बसलेले पाहायला मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.